మహారాష్ట్రలో మంత్రివర్గ విస్తరణ చేపట్టారు. నాగ్పూర్లో అట్టహాసంగా ఈ కార్యక్రమాన్ని నిర్వహిస్తున్నారు. 33 ఏళ్ల తర్వాత కేబినెట్ విస్తరణను నాగ్పూర్లో ఏర్పాటు చేయడం ప్రాధాన్యం సంతరించుకుంది. ఈ కార్యక్రమానికి మహాయుతి కూటమికి చెందిన అగ్రనేతలు తరలివచ్చారు. ఇంకోవైపు కేబినెట్లో చోటు దక్కకపోవడంతో శివసేన ఎమ్మెల్యే నరేంద్ర భోండేకర్ బాంబు పేల్చారు. తన పదవికి రాజీనామా చేస్తున్నట్లు ప్రకటించి లేఖను డిప్యూటీ సీఎం ఏక్నాథ్ షిండేకు పంపించారు. नागपूरలో జరుగుతున్న కేబినెట్ విస్తరణ కార్యక్రమాన్ని ఇప్పుడు లైవ్ లో చూద్దాం. कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी धनंजय रुक्मिणबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री मंगल प्रभात गुमानमल लोढ़ा. मी मंगल प्रभात गुमानमल लोढ़ा ईश्वर साक्ष्य कृत्वा अहम शपथ करोमि यत विधि निर्मित भारतस्य संविधानाच्या प्रति अहम सत्यम श्रद्धा च निष्ठा च धारयिष्यामि. भारतस्य सार्वभौमत्व च ऐक्य च अहम समुन्नत धारयिष्यामि. महाराष्ट्र राज्यस्य मंत्रीरूपेण मम कृत्यानि निष्ठा च सचेतसा च संपत्यास्मि. संविधान च विधि च अनुसृत्य सर्वेषां प्रजाभ्य निर्भयं निष्पक्षता च तथा च केनपि ममत्व भाव व द्वेष वा विना न्यायपूर्ण आचरण करिष्यामि. अहम मंगल प्रभात गुमानमल लोढ़ा ईश्वर साक्षिणः शपथ करोमि यत महाराष्ट्र राज्यस्य मंत्रीरूपेण मम विचारार्थ आगमिष्याति व मम ज्ञाने आगच्छाति यह विषय सविषय मंत्रीरूपेण मम कर्तव्य सम्यक प्रकारेण संपादयितुं आवश्यकं भवत् ततः वर्जयित्वा अन्यथा कस्यापि व्यक्तिं वा व्यक्तिना समक्ष प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकटयितुं वा ज्ञापयितुं व न करिष्यामि. भारत माता की जय. श्री उदय स्वरूपा रवींद्र सामंत. मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ
आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. श्री जयकुमार नयन कुंवर जितेंद्र सिंह रावल, मैं वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. खानदेशच्या हैराणीच्या मातीला नमन करतो. मी जयकुमार नयन कुंवर जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी जयकुमार नयन कुंवर जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशा कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळविणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.